आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणाऱ्या माझ्या सर्व रसिक श्रोत्यांना राहुल अत्रामचा नमस्कार. श्रोते हो, भारतीय संस्कृती आणि साहित्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जिथे साहित्य आहे तिथे संस्कृती आहे, जिथे संस्कृती आहे तिथे साहित्य आहे. आणि आज भारतीय इतिहासामध्ये साहित्य, संस्कृती, प्रथा, परंपरा, रूढी या सर्वांची जतन करण्याचं काम हे फक्त कोण करू शकते तर साहित्य. आणि साहित्य निर्माण करण्यासाठी आपल्याकडील साहित्यिक मंडळी आहे, कवी आहे, कथाकार आहे, अनेक लोक आहेत की ज्यांच्या माध्यमातून आज या साहित्याला निर्माण करण्याची जबाबदारी आहे, लोकांच्या नवीन पिढीपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आहे. हे सर्व आपली नाही, आपल्या येणाऱ्या युवा साहित्यिकांची, आपल्या अनुभवी साहित्यिकांची नव्हे तर भारत देशातील प्रत्येक नागरिकाची असं म्हणायला हरकत नाही. विशेष म्हणजे मराठवाड्याचे भूमिपुत्र ज्यांनी असंख्य साहित्याच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली. अनेक कविता संग्रह आहे, अनेक संमेलनाचे जे अध्यक्ष आहे त्यांच्या नावाचं संदर्भात बोलायचं तर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबातील तो व्यक्तिमत्व म्हणजेच आपले सगळ्यांचे लाडके देवीदास फुलारी सर. देवीदास फुलारी सरांच्या संदर्भात सांगायचं तर दूरभाष केंद्राच्या माध्यमातून अधीक्षक म्हणून ते कार्यरत होते आणि नुकतंच त्यांनी त्या क्षेत्रातून विभागातून सेवानिवृत्ती घेतलेली आहे. कामाचा व्याप असून सुद्धा साहित्य क्षेत्रामध्ये आपण या समाजाचा काहीतरी घटक देणं लागतो हे कुठेतरी प्रवाह विचारसरणी घेऊन सर साहित्य क्षेत्रात आले. एवढंच नाही, त्यांच्याच माध्यमातून आज मराठीला साहित्य क्षेत्रामध्ये मोठं करण्याचं काम जे होत आहे ते नक्कीच त्यांच्या अथक परिश्रमाच्या माध्यमातून ती वेगळी ओळख मराठवाड्याची नव्हे तर नांदेडची हे आज 7 समुद्रापार पोहोचलेली आहे. सर्वात प्रथम आपण आपले सर्वांचे लाडके देवीदास फुलारी सरांचं अभिनंदन करूया, कारण मॉरिशियस येथे अक्षर विषय 7वे मराठी साहित्य संमेलन यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. 25 आणि 26 जून रोजी मॉरिशियस येथे हे कार्यक्रम होणार आहे. सुवर्ण इतिहासामध्ये लिहिला जाणारा दिवस हा आहे. त्यानिमित्त सर्वप्रथम सर आपलं खूप खूप अभिनंदन आणि आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत सर. नमस्कार. नमस्कार सर. नांदेड आकाशवाणी आणि नांदेड आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांना मी नमस्कार करतो. मॉरिशस येथे हे 7वं मराठी अक्षर विश्व साहित्य संमेलन आहे आणि या साहित्य संमेलनाचं माझं निमंत्रण मी सन्मान समजतो. त्यांनी मला अध्यक्ष हा बहुमान दिलेला आहे. छोटंसं हे एक बेट आहे मॉरिशस, 13 लाखाच्या जवळपास त्यांची लोकसंख्या आहे आणि अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे तिथं 65% आपले भारतीय लोक आहेत. त्यामुळं मॉरिशसला मिनी इंडिया असं सुद्धा म्हणतात. वेगवेगळ्या तिथली स्थानिक क्रेओल नावाची भाषा आहे, ती भाषा अशी संमिश्र आहे. अधिक लोक इंग्रजी बोलतात, फ्रेंच बोलतात आणि मराठी पण बोलतात. आनंदाची गोष्ट म्हणजे मराठी भाषा व्यवहार आणि मराठी भाषेचा अभ्यास करणारे विद्यार्थी तिथं उपलब्ध आहेत. अधिव्याख्याता प्राध्यापक आहेत, अनेक विद्यार्थी संशोधन करतात. त्यामुळे एकंदर मराठी भाषेच्या दृष्टीनं एक अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळं तिथं जाण्याचा आता योग येऊ लागलेला आहे. बरं सर, महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मॉरिशियस या संस्थेच्या वतीने हे साहित्य संमेलन तिथं घेण्यात येत आहे. आपण असं बघतोय की सर सध्याच्या 21व्या शतकामध्ये नवीन साहित्य निर्माण होत आहे, पण कुठेतरी आपल्यासारखे जे साहित्यिक आहे, कथाकार आहे, लेखक आहे, यांच्या माध्यमातून योग्य पद्धतीने ज्या पद्धतीने साहित्य मांडलं जात आहे त्याच पद्धतीनं येणाऱ्या पिढीपर्यंत ती पोहोचली पाहिजे, ही जबाबदारी एक प्रत्येक साहित्यिकाची आहे. ते आपल्या या प्रवाहामध्ये, या मार्गामध्ये एक साहित्यिक म्हणून काय भूमिका राहील? आपलं आता प्रौढ वाङ्मय हे खऱ्या अर्थानं ज्याला मॉडर्न ट्रेंड्स इन लिटरेचर असं म्हणतो, खूपच वेगवेगळे प्रयोग आपल्या मराठी साहित्यामध्ये झालेले आहेत. बरोबर. सुरुवातीला ग्रामीण साहित्य आलं, दलित साहित्य आलं, स्त्रीवादी साहित्य आलं, वेगवेगळे आयाम आणि त्यामुळं आपलं मराठी साहित्य सध्या एक समृद्धपणे वाचकांच्या समोर आहे. बरोबर. ती एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. एकंदर मायबोलीच्या संदर्भामध्ये, प्रादेशिक भाषेच्या संदर्भामध्ये थोडीशी चिंता आहे. प्रादेशिक भाषा उत्तरोत्तर मरणपंथाला लागलेल्या आहेत असं आपण विधान करतो. बरोबर. जोपर्यंत खेड्यापाड्यामध्ये गोरगरीब लोक शेतामध्ये निंदन खुरपण करताना स्त्रिया मराठी गाणं म्हणतात, तोपर्यंत मराठीला काही चिंता नाही. तशा सगळ्याच प्रादेशिक भाषा थोडे चिंतत आहेत. एक राशिद नावाचा एक उर्दू शायर आहे, तो म्हणतो की माझा मुलगा लहान आहे, आता उर्दू शिकू लागलेला आहे. तो उर्दू चांगलं शिकेपर्यंत, त्याला समजेपर्यंत तरी उर्दू भाषा टिकली पाहिजे असं तो म्हणतो. मेरी अल्लाह से बस इतनी दुआ है राशिद,
मैं जो वसियत म्हणजे मृत्यूपत्र, मैं जो वसियत उर्दू में लिखू बेटा पडले. वा. हे अशी जी अवस्था आहे, एक मराठी भाषेत लिहिणारा छोटा मोठा कवी म्हणून मला पण ती पण चिंता आहे. पण अशी एखादी जेव्हा ही घटना घडते आणि मॉरिशस सारख्या देशामध्ये मराठीचा जागर होतो, ती निश्चितच एक आशादायी आणि आनंद देणारी गोष्ट आहे. वा. सर, एकंदरीत आता आपण बोलता बोलता जागर मराठीचा शब्द वापरला. आपण असं बघतो की भारतीय संस्कृतीमध्ये जागर या वाक्याला खूप महत्व आहे. आपली परंपरा, आपली संस्कृतीचे जतन करण्याचं काम हे जागर करते. आणि आपण पाहतो सर, आताही तांड्यामध्ये, खेड्यांमध्ये हे जागर होते सर. मराठी साहित्यामध्ये जागराला खूप महत्व आहे. त्याचे शब्द वापरला तो. तर साहित्य क्षेत्रामध्ये मराठी भाषेच्या जागर घेऊन अजून काय आपण पावलं उचलायला पाहिजे, काय वाटते आपल्याला? फार महत्वाचा प्रश्न आहे. मराठी भाषा आणि या भाषेच्या माध्यमातून समाजाची उन्नती होणारं साहित्य जर निर्माण झालं तर ते अत्यंत चांगली गोष्ट राहणार आहे. जागर तर आहेच. अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, बरोबर, माझी मैना गावाकडे राहिली, महाराष्ट्र साहित्य चळवळीमध्ये जे काम झालं तो जागर होणारच आहे. अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे आता खेड्यापाड्यातली मुलं वाचू लागलेली आहेत, लिहू लागलेली आहेत, अभिव्यक्त होऊ लागलेली आहेत. आणि कवितेमध्ये, साहित्यामध्ये एवढी ताकद आहे. थोडंसं माध्यम बदललंय आता. आपण म्हणतो की बाबा पुस्तकं कोणी मुलं वाचत नाहीत वगैरे. मुलं नक्की वाचतात. त्याचं कारण असं आहे की त्यांचं थोडंसं माध्यम बदललंय. कानाला मोबाईल लावतात, ऐकतात पुस्तकं. ऑडिओ जो नावाचा जो प्रकार आहे, त्यामुळे चिंता करायची कारण आहे. नेहमी सांगतो मी अमळनेरला गेलो होतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं आणि कवी संमेलनाचा मी अध्यक्ष होतो. तर तिथले मराठी विभागातले काही प्राध्यापक मला म्हणाले की आमचे मूळ विद्यार्थी तुमची मुलाखत घेणार आहेत, उद्या या प्रताप महाविद्यालयात. मी गेलो. मी थोडा नाखुशीनच गेलो की मी नांदेडचा, हे मुलं अमळनेरचं, माझे यांनी काय वाचलंय, माझी 15 पुस्तकं, काय माहिती आहे यांना. तर मी बसलो, तुम्हाला आश्चर्य वाटेल. माझी 5 आऱ्यांची चाक ही कादंबरी, जी कादंबरी मी महाभारतातलं एक कॅरेक्टर उभा केलं आणि ती द्रौपदी देवी नसून एक महिला आहे, एक स्त्री आहे हाडामांसाची. 5 नवऱ्यासोबत संसार करताना तिनं जे दुःख भोगलं, असं ते त्याच्यावर वादही झाला पुस्तकावर चांगला बांगला. तर त्या पुस्तकावरचे प्रश्न किंवा रात्रभरात हा कविता संग्रह आहे माझा, त्यात ते प्रश्न मला आश्चर्य वाटलं, हे मुलं वाचतात कशी. तर मग त्यांनी सांगितलं आम्ही अमेझॉनवर ऑनलाईन सगळं ऑडिओ ऐकतो आम्ही. त्यामुळं तरुण पिढीकडे आपण फार नकारात्मक किंवा निराशाजनक पद्धतीनं बघू नये असं मला वाटतं. ते वाचू लागलेले त्यांच्या पद्धतीनं. बरोबर, आमची जबाबदारी आहे, त्यांना काहीतरी आम्ही चांगलं दिलं पाहिजे. त्यामुळे साहित्यिक म्हणून आमची जबाबदारी वाढलेली आहे असं मला वाटतं. सर, जसं आपण वेगवेगळ्या साहित्य परिषदेवर आहात, सदस्य आहात आणि अनेक जागांवर आपण अध्यक्षपद पण भुजवलेलं आहे. एक समाजाचा महत्वपूर्ण घटक आपण साहित्यकारांकडे बघतोय, कथाकारांकडे बघतोय, कवींकडे बघतोय, लेखकांकडे बघतोय. जसं जसं काळ बदलतोय, वेळ बदलतोय, लिखाणाची पद्धत बदलत चाललेली आहे. पहिलेचं पारंपरिक लिखाण, आपल्या इतिहासामधलं लिखाण आणि आत्ताचं लिखाण, याच्यामध्ये काय दुजाभाव आपल्याला आढळतो किंवा काय वाटते सर की लिखाण कोणत्या पद्धतीनं व्हायला पाहिजे? खूप फरक आहे. जेव्हा नामदेव ढसाळांच्या ज्या कविता आपण वाचतो, बरोबर, तर त्या काळी ती परिभाषा ऐकून लोक नाक मुरडत होते. बरोबर. पण आज नामदेव ढसाळांची कविता किती उंचीची आहे ते आज आपल्याला कळू लागलंय. जेव्हा ग्रामीण साहित्य पुढे आणण्यासाठी आनंद यादव यांच्यासारखा माणूस पुढे आला, तर त्यांनी सांगितलं खेड्यापाड्याची भाषा बोलली जाते, ती भाषा साहित्यात आली पाहिजे. तेव्हा महाराष्ट्रातल्या नामांकित दैनिकांना अग्रलेख लिहिले की आनंद यादवांची ही ग्रामीण साहित्य म्हणजे साहित्यातली माती आहे. हे प्रत्यक्ष आनंद यादव यांनी मला सांगितलेलं आहे. आणि ते म्हणाले की प्रत्यक्ष जगणं आपलं काय असतं. त्या एक छान कविता त्यांनी सांगितली मला. गुरुजी आमची मराठी शिकवत होते, मी विद्यार्थी होतो मुले 5वी 6वीला. आणि एक कविता होती मायदेव या कवीची. गाच गळ्यावर मोठेवरचे मंजुळवाणी गीत गड्या, हौस्या बाळ्या बैल चालतील तालावरती घेत उड्या, गहू हरभरा मका जोंधळा पिऊन पाणी डुलतील, धान्याच्या ह्या उंच राशी शेतामध्ये पडतील. ही कविता ऐकल्यावर मी उभा राहिलो, म्हणाले आनंद यादव. म्हणाले गुरुजी ही कविता चुकीची आहे. अच्छा. तर गुरुजी म्हणाले अरे ही मायदेवांची कविता आहे, चुकीची कशी राहील? तर म्हणले मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. तर गाच गळ्यावर मोठेवरचे बैल जेव्हा चालतो, मोठेचा बैल हा उड्या मारत चालत नाही म्हणे, त्याला जमिनीवरून चालावं लागते, खूप ओझं असते, मोठेमध्ये पाणी येतं. नवीन मुलांना आता माहित नाही मोठ काय काय. आणि म्हणे की गहू हरभरा मका जोंधळा हे एकाच सीझन मध्ये येत नाही. आपल्याकडे रब्बी आणि खरीप हे पीक आहे. बरोबर. तर याच्यामध्ये रब्बी आणि खरीप याचा भेदच राहिला नाही. तर तिथून त्यांच्या मनात सुरू झालं की आपण ग्रामीण साहित्य लिहिलं पाहिजे. आणि मग त्यांच्याकडे मराठवाड्यातले लोक गेले, काही विद्यार्थी गेले, सर आम्हाला साहित्य लिहायचं आहे, कथा लिहायचं आहे.
तर एक इतका छान महत्वाचा किस्सा मला यादव सरांनी सांगितला, मला चांगलं आठवतं. ते म्हणले खेड्यातला एक मुलगा आला म्हणले घरी माझ्या आणि म्हणाला, सर तुम्ही सगळ्यांना साहित्य लिहा. तर मी एक कथा लिहिली. तर आनंद यादव म्हणले ठेवून दे, मी वाचतो निवांत तुला सांगतो. तो मुलगा गेला, त्याने ती कथा वाचली आनंद यादव सरांनी. त्या कथेमध्ये काय होतं, मी ऑफिस संपल्यावर घरी गेलेलो आहे, मी अंगणामध्ये बंगल्यावर बसलेला आहे, मी सिगारेटचे झुरके घेतोय, माझ्या बायकोनं कांदे पोहे केलेले आहेत वगैरे वगैरे. आनंद यादवनी कपाळावर हात मारून घेतला. मी काय करतोय आणि हे मुलं काय करतात. त्यांनी दुसऱ्या दिवशी त्याला वर्गात बोलून घेतलं. काय रे म्हणले, दररोज कांदे पोहे खातोस का तू. नाही सर मला खायला मिळत नाही, तर वसतिगृहात काम करतो मी. तू सिगारेट ओढतोस का दररोज. नाही ओढत. मग हे काय लिहिलंस. तर तो म्हणाला, साहित्य असंच असतं ना सर. म्हणजे त्या काळी मुलांना साहित्य म्हणजे हे आपण जे जगतोय भोगतोय. तर आनंद यादव सर म्हणाले, तुझं जीवन लिही, तू कसा जगतोस. तर कसं लिहू सर म्हणाला. बाप दारू पिऊन येतो, आईला मारझोड करतो, तिच्या गळ्यात आता मंगळसूत्र सुद्धा नाही, हे लिहू का मी. आनंद यादव म्हणले, हेच लिही, याला म्हणतात मराठी साहित्य. आणि तिथून रूप बदलत गेलं. आणि म्हणून अभिमान वाटतो मला की सगळे प्रवाह आता याच्यामध्ये एका दिशेने आलेले आहेत. प्रत्यक्ष जगणं कवितेमध्ये आलं की मग त्याचा परिणाम चांगला होतो. सर आपण असं म्हणलं की ग्रामीण साहित्य अस्सल साहित्य असं म्हणायला हरकत नाही. अगदी जे भोगले तेच लिहा. मला फार आनंद होतो की आपल्या नगदी नांदेडपासून जरी विचार केला, नांदेडला एक 2-3 लेखक असे नावं सांगितले. कमल कदम नावाच्या एक सेवानिवृत्त उपशिक्षण अधिकारी काहीतरी, त्यांचं आरपार नावाचं इतकं सुंदर आत्मकथन आहे. त्यानंतर प्राध्यापक गणपत राऊत म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांचं ऊन सावली नावाचं आत्मकथन आहे. तर हे आत्मकथन प्र. सोनकांबळेच्या आठवणींच्या पेक्षा कुठेही कमी नाही. त्यामुळे जे भोगलंय ते जे लिहिलं त्याचं चर्चा होणार आहे. आता माध्यमांची सगळी तोंड पुण्या मुंबईला असल्यामुळे ह्या लेखकांचं नाव होत नाही दुर्दैवानं. पण मी आता ग्रामीण भागात फिरतो, खेड्यापाड्यात फिरतो, नवीन मुलं जे लिहू लागले आहेत, आपण जे भोगतोय अनुभूतीवर आधारित साहित्य लिहू लागले. सर जसं जसं वेळ बदलतो, काळ बदलतो, लिखाण संस्कृती बदलते, सोशल मीडिया आलंय सर आता. आणि जसं तुम्ही म्हटलं की नवीन युवा पिढी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील साहित्य ऐकतोय, त्याला समजण्याचा प्रयत्न करतोय, आपले प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतोय लिखाणाच्या स्वरूपात साहित्यिकांकडे. ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहे विशेष म्हणजे ते देखील आपल्या मनातील भावना व्यक्त करू इच्छितात. मग ते कोणत्याही तुटक्या मुटक्या शब्दात का होईना असो, कारण पहिले आपल्याकडे रेकॉर्डेड वस्तू नव्हत्या. आपण आपल्या भावना आपल्या शब्दाच्या माध्यमातून म्हणायचो, तेच आपलं आजकाल गाणे झाले, सगळं झालं. जसं बहिणाबाईंनी जात्यावरच्या गाणी म्हटली आहे, मोठेवरच्या गाण्याचा तुम्ही उल्लेख केलेला आहे. शेतामध्ये खुरपणी निंदणी करताना आपल्या महिला काहीतरी मनाच्या गुणगुणायचा ना, आज तेच गाणे गीताच्या रूपात आपल्यापर्यंत आलेलं आहे, ते साहित्य क्षेत्राच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून. तर हे जे आपली पार्श्वभूमी आहे, या पार्श्वभूमीला अजून उत्तेजित करण्यासाठी, नवजीवन देण्यासाठी, प्रकाशमय करण्यासाठी साहित्य क्षेत्रामधलं काय काय बदल व्हायला पाहिजे. अगदी बरोबर. दुःख, दैन्य जे काही भोगतात त्याचं प्रतिबिंब जेव्हा साहित्यामध्ये येतं. लँगस्टन ह्यूज नावाचा एक कवी, जे परवाच मी त्याच्या कविता वाचल्या, तर तो वेटर होता. मी अर्थात तो अनुवाद वाचला मराठी, मूळ त्याच्या कविता इंग्रजीमध्ये. त्याचं नाव लँगस्टन ह्यूज आणि त्याच्या कविता संग्रहाचं नाव माय लवली डेथ. म्हणजे कविता वाचल्यावर कशी लक्षात राहते. तो म्हणाला, माझी आई काळी होती, माझा बाप गोरा होता. माझी आई झोपडपट्टीमध्ये राहत होती, माझा बाप उंच हवेलीमध्ये राहत होता. माझा बाप मेला, गोरे आले, त्याचा अंत्यविधी करून गेले. माझी आई मेली, काळे आले, तिचा अंत्यविधी झाला. मी मेल्यावर माझा अंत्यविधी कोण करणार. काय कविता आहे. तर हे जे जगणं आहे. आणि मॉरिशसला आता मी चाललोय, हेतू काय की तिथं काय संस्कृती आहे. आता मी ज्या कवितेचा उल्लेख केला की जगण्याचं केवढं मोठं परखड असं तत्वज्ञान जे भोगलंय ते. बरोबर. तर हे सगळे जे आहे ना, आणि याचं सगळं प्रतिबिंब जेव्हा साहित्यामध्ये येते, त्याला वेगवेगळे माध्यम, तुम्ही आता म्हणालात की त्यांना आपण काय माध्यम द्यायचं. त्याच्यामध्ये आपण आता अनुवादासाठी एखादं माध्यम दिलं पाहिजे. जगामध्ये जे जे चांगलं आहे ते सगळं आता त्याचा अनुवाद किती सुंदर झालंय आता. आणि सगळ्या गोष्टी सर आपल्याला अवेलेबल झाल्या आहे. एखाद तुम्हाला काही वाचायचं आहे, एखादी गोष्टीचा अनुवाद तुम्ही लगेच करू शकता. त्यामुळे अनुवादित साहित्याला खूप महत्व यायला की जगामध्ये कानाकोपऱ्यात कुठं काय लिहिलं जातंय, काय चाललंय, हा एक महत्वाचा संदर्भ आहे. आणि वेगवेगळे जे माध्यम, आता मी अनेक वर्ष या साहित्य परिचय संस्थातून काम करतोय. बरोबर. सध्या तर मी महामंडळावर आहे. तुम्हाला सांगायला मला दुःख होतं की जो अत्यंत गंभीर विषय आहे त्याला श्रोतेच नसतात. आता एखादा परिसंवाद आहे, तर परिसंवाद मराठी भाषेच्या संदर्भात एकंदर आजच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीवर आहे, पण नेमके लोक येऊन बसतात. बरोबर. कवी संमेलन असे लोक हजारो असतात. त्यामुळं प्रश्न असा आहे की आता ही श्रोते कसे आणायचे आहेत. आता आकाशवाणी आहे, दूरदर्शन आहे, सगळ्या गोष्टी घरी बसून ऐकायला मिळतात. बरोबर.
हळूहळू थोडी संख्या कमी होऊ लागली आहे सार्वजनिक कार्यक्रमाची. तर आमच्या साहित्य संस्थांसमोर हे एक फार मोठं आता आव्हान आहे की हे सगळं टिकून कसं ठेवायचं. त्यामुळे याच्यातून मार्ग निघेल. आणि तेव्हा संयोजकांनी कार्यक्रम ठरवताना तर थोडंसं लोकरंजनाच्या माध्यमातून, तर परवा ज्ञानेश्वर महाराव यांचं मी परवा इथं विद्रोही साहित्यात ऐकलं. ते संपादक म्हणून मी त्यांचं वाचलं होतं. अच्छा. पण ते कवितेच्या माध्यमातून, गायनाच्या माध्यमातून खूप मोठं तत्वज्ञान सांगू लागले. मला वाटलं अरे हे खूप चांगलं आहे. समजा ते जर फार उच्च भाषेमध्ये तत्वज्ञान सांगत बसले तर लोक थांबले नसते. सर, एकंदरीत मॉरिशसला होणार जे मराठी साहित्य संमेलन आहे आणि या संमेलनाच्या माध्यमातून आपल्या भाषेला लोकांच्या मनापर्यंत पोहोचण्याचं एक चांगलं माध्यम आपल्याला बरोबर आहे. साहित्यामध्ये आपल्यासारखे साहित्यिक आहे, आपण अनेक लिखाण केलेलं आहे, असंख्य पुस्तकांचं वाचन आपलं आहे, लिखाण आहे, आपण लोकांना त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. मॉरिशसला तुमचं आता जाणं तय झालेलं आहे, पक्क झालं. काय विषय आपण तिथे मांडणार आहोत भाषेच्या आणि मराठी साहित्याच्या निमित्ताने? विशेष माझी एक विनंती राहील की मॉरिशसला गेल्यानंतर आपल्या भारतातील ग्रामीण साहित्य, ग्रामीण भाषा या संदर्भात अधिक गोष्टी तुम्ही तिथं मांडाव्या. तर या संदर्भात काय नियोजन करून कसं काय काय मांडणार आपण तिथं? तर तुम्ही चर्चासत्र आहेत, त्याच्यामध्ये परिसंवाद आहेत आणि त्यांनी काही जुने जे कवी आहेत त्यांच्या कवितेचं रसग्रहण हा एक विषय ठेवलेला आहे. अच्छा. अक्षर नारायणी नावाचं माझं एक समीक्षाही म्हणणार ना त्याला, एक अभिरुची संपन्न विश्लेषण म्हणून आपण कवितेचं ते लिहिलंय मी. तर त्यात 11 कवयित्री आहेत, वेगवेगळ्या प्रांतात काम करणाऱ्या कवयित्री. अनुराधा पाटील, अरुणा ढेरे, प्रज्ञादया पवार, ललिता गादगे यांना घेतलेलं आहे. सारा शगुप्ता नावाची एक लेखिका आहे. ती म्हणते की मैं चाहती थी कि मेरे सर को मेरी शर्म गाह पर रख देना, लेकिन मैं ऐसा नहीं कर सकी इसलिए कि मेरा सर मेरे कंधे तक आता है, मेरी शर्म गाह तक नहीं जाता. स्त्रियांचं जे दुःख आहे, ललिता गादगेंची एक कविता सांगतो, त्या सगळ्या पुस्तकाचं सार सांगत नाही. ललिता गादगे ही ग्रामीण साहित्य तुम्ही शब्द वापरला आहे, तर त्यांची एक कविता आहे. एक स्त्री खेड्यातली काम करायला जाते बांधकामावर. ती रेती, सिमेंट, विटा वाहत राहते, घामाघूम होते दिवसभर आणि संध्याकाळी घरी येते. घरी येऊन 2 भाकरी टाकायच्या आणि मुलाला जेवू घालायचं. एवढ्यात नवरा दारू पिऊन येतो, तिच्या पेकाडात लाथ मारतो. तो म्हणतो तिला, तू काम करायला गेली होतीस का मुकादमासोबत नखरे करायला गेली? तेव्हा त्या स्त्रीचं चित्रण ललिता गादगे यांनी आपल्या कवितेत केलेलं आहे. ते म्हणते, दिवसभर पाट्या वाहून घरी आले, घामाघूम झाले, आता 4 घास खावं म्हणून लेकरांना खाऊ घाला आणि झोपावं म्हटलं की नवरा दारू पिऊन आला, पेकाटात लाथ मारली आणि म्हणाला, तू काम करायला जातेस का मुकादमासोबत नखरे करायला जातेस? तेव्हा पेकाटात लाथ मारल्यावर असं वाटलं की हे खोपटं सोडून द्यावं आणि झनान पळून जावं कुठं बी. पण जाणार कुठं? बाईचं जगणं म्हणजे कणकेचा गोळा. घरात ठेवलं तर उंदीर कुरतडतात आणि बाहेर ठेवलं तर कावळे. ज्यानं प्रत्यक्ष ग्रामीण जीवन बघितलेलं आहे, ज्याने अनुभवलंय, त्यानंच ही कविता करते. आणि म्हणून तुम्ही जे म्हणतात की आपल्या अनुभवावर आधारित, विशेषतः आपला ग्रामीण भारत हा खूप मोठ्या प्रमाणावर व्यापक आहे, त्याचं चित्रण साहित्यात येऊच लागलेलं आहे. पण या संमेलनाच्या माध्यमातून ते अधिक व्यापक व्हावं यासाठी आपण प्रयत्न करू. संमेलनाचे आयोजक प्राध्यापिका कल्पना गौरी मॅडम आहेत आणि नियोजन समिती अध्यक्ष रवींद्र सोनवणे सर. बरोबर आहे. दोघेही गझलकार आहेत. यस. खूप मोठं नाव आहे. आणि जेव्हा अशा मोठमोठ्या लोकांसमोर आपण आपल्या परंपरेचा, आपल्या भाषेचा, आपल्या साहित्याचा लोकांसमोर मांडणी करतो, तर यांची लिखाण आणि आपलं लिखाण, तो प्रतिबिंब कुठेतरी हा दिसतो किंवा विचार जुळतात, म्हणून हे सर्व कुठेतरी एकत्र येतात असं म्हणायला हरकत नाही. तर या नियोजन समितीच्या माध्यमातून लिखाणाच्या स्वरूपात येणाऱ्या काळामध्ये काय दक्षता घ्यावी, येणाऱ्या नवीन साहित्यिक निर्माण होणार, कथा करणार, कवी होणार आहे. वाङ्मयाच्या प्रकारामध्ये आता जो तुम्ही प्रश्न विचारला तो फार महत्वाचा आहे. आपण कुठल्या प्रकारात लिहितो हे फारसं महत्वाचं नाही. बरोबर. त्याचा आशय कसा आहे हा महत्वाचा आहे. तुम्ही उल्लेख केला आता या कार्यक्रमाच्या संयोजिका कल्पना गौरी छान गझल लिहितात, त्या रवींद्र सोनवणे आहेत, त्यांची एक टीम आहे, छान काम करतात. आणि अलीकडे त्याचा प्रभाव, तरुणाई किती लिहिती गझल. पण तरुणाई गझल लिहिताना मी नेहमी सांगतो की गझलेमध्ये शब्द चमत्कृतीपेक्षा आशय फार महत्वाचा. सुरेश भटासारखा माणूस त्यांचं ते दैवत आहे. पुस्तात जात मुडदे मसनात एकमेकाला, कोणीच विचारित नाही माणूस कोणा. एक आमचे टीके जाधव नावाचा एक आमचा गझल लिहिणारा मित्र होता, आता नाही तो, पंढरपूरचा. मला फार त्यांची गझल आवडायची. लाचार फार झाला आचार माणसांचा, होणार काय दुनिया बाजार माणसांचा, ते वागले असे की मज देव आठवावा, मोठा किती किती हा उपकार माणसांचा. पुढचा शेर फार महत्वाचा आहे. तांड्यात श्वापदांच्या घेऊ चला विसावा, झाला नको नकोसा शेजार माणसांचा. मग आम्ही जी लँगस्टन ह्यूजची कविता तुम्हाला सांगितली, बाप गोरा आणि आई काळी, ती गझल नसेल, गीत नसेल,
पण त्यातला भाषा किती महत्वाचा आहे. बरोबर. जसं मी आता टीके जाधवांनी सांगितले, त्यामुळं लिहिणारे खूप, कोणी कविता, कोणी गझल, कोणी काही वेगवेगळ्या प्रकारात लिहू लागले आहेत. फक्त एकच की ते कसदार आणि आशयपूर्ण झालं पाहिजे. वा. म्हणजे एकंदरीत आपला जो केंद्रबिंदू आहे किंवा लोकांच्या मनापर्यंत ते भावना कशा पोहोचतील किंवा लोकांच्या मनामध्ये कसा घर करतील अशा पद्धतीचं आज लिखाण होणं काळाची गरज आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. सर, आपण असं म्हटलंय की साहित्य म्हणल्यावर सर सगळ्या साहित्याला स्त्रीविषयक साहित्य एक विषय आहे आणि आज भारतीय इतिहासामध्ये स्त्रीविषयक साहित्याची नितांत गरज आहे. कुठेतरी स्त्री साहित्य लोप पावत चाललं असं म्हणायला हरकत नाही. तर स्त्रीविषयक साहित्याच्या संदर्भात काय बोलणार? स्त्रियांवर आपल्या देशामध्ये खूप अन्याय झालेला आहे. आता हे आमचं 100वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. त्या 100व्यामध्ये मोजून बोटावर मोजण्या इतक्या स्त्रिया अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेला आहे. हे दुर्दैवानं सांगावं लागतं. 5-6 लेखिकांचा संदर्भ झालेला आहे. बरोबर. त्यामुळं स्त्रियांचं जगणं आता नवीन पिढी, विशेषतः महिला खूप चांगल्या पद्धतीनं आविष्कृत होऊ लागल्या आहेत. त्यामुळं फुलांवर, निसर्गावर ह्या कविता तर ठीकच आहेत, पण आपलं प्रत्यक्ष जगणं आपल्या लेखणीतून जेव्हा कागदावर उतरतं तेव्हा खऱ्या अर्थानं ते परंपरा पण आहे आपल्याकडे. म्हणजे अगदी संत जनाबाईपासून, मी तर बंडखोर कवयित्री संत जनाबाईला म्हणतो. बरोबर. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, पंढरीच्या पेटी लावेले पाल, मनगटावरी तेल घाला तुम्ही. ते जे लोक तिच्यावर टीका करतात ते आव्हान करते त्यांना, मनगटावर तेल घाला, याचं काय बोंबलायचं तुम्हाला बोंबला. हा जो आहे तिथून जो प्रवास सुरू झालेला आहे आजपर्यंतच्या आजच्या आधुनिक कवयित्रीपर्यंत, नवीन मुलं मुली खूप चांगल्या पद्धतीने लिहू लागले आहेत. पण ते नवीन मुलांना एकच सांगा वाटतं की आशय प्रधान असलं पाहिजे आणि श्रोत्यानं, चोखंदळ वाचकानं वाचल्यावर अरे वा काय सुंदर लिहिलंय असं म्हटलं पाहिजे. मनाला भेटणारं असलं पाहिजे. अगदी. एकंदरीत सर, साहित्य क्षेत्रामध्ये काही असो किंवा गाण्याच्या स्वरूपात असो, गझलचा असो किंवा कथा कवितेच्या माध्यमातून असो, कुठलंही असो, गाडगे महाराजांनी म्हटलंय की देव देवारात नाही, तुम्ही माणसात बघावं, आहे का नाही. म्हणजे ती ताकद प्रबोधनकार करणं, म्हणजे आज साहित्याच्या क्षेत्रातून प्रबोधन होणं गरजेचं आहे. ती वेळ निर्माण झालेला आहे, तो काळ निर्माण झालेला आहे की जास्तीत जास्त लोकांना मराठी भाषेच्या माध्यमातून कसं जास्तीत जास्त प्रबोधन करता येईल, मराठी भाषेचं उज्ज्वल भवितव्य आपल्याला कसं अबाधित ठेवता येईल, हा प्रश्न आता किंवा आता सर्वांची जबाबदारी झालेली आहे. मॉरिशस इथे 25-26 जूनला जे होणार आहे सर, येणाऱ्या चर्चासत्रामध्ये वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने अनेक मोठे मोठे साहित्यिक, कथाकार राहणार आहे, गझलकार राहणार आहे आणि त्या सर्वांची चर्चा आपली होणार आहे. मूळ उद्देश मराठी भाषेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं, तिची ओळख जास्तीत जास्त व्हावी, या दृष्टिकोनातून आपण काय बोलणार? वेगवेगळे परिसंवाद, चर्चा, त्यातून तोच प्रश्न आम्ही जे आता विषय त्यांनी निवडलेले आहेत त्यांचा उद्देश थोडासा असा आहे की तिथं जे अध्यापक आहेत, शिक्षक आहेत, तर त्यांना मराठी कसं शिकवावं याविषयी चर्चासत्र घ्यावं. तर जेव्हा संयोजकासोबत चर्चा झाली किंवा आम्ही जे नेहमी पारंपरिक विषय असतात तर ते संयोजकाचं म्हणणं असं आहे की आता मॉरिशसला आम्ही मराठीसाठी जे काही करतोय तर ते आमच्या अध्यापकांना त्यांनी कविता निर्मितीविषयी एक परिसंवाद ठेवला. आता कविता निर्मितीची प्रक्रिया आहे, हा तर माझ्या अत्यंत आवडीचा विषय आहे. मी त्यांना सांगितलं की मी अध्यक्ष जरी असलं तरी मी कविता निर्मितीची प्रक्रिया या विषयावर मी बोलेन आणि खूप आवडीचा विषय आहे. ते मॅक्झिमम गॉर्कीचं तुम्हाला उदाहरण माहिती आहे, त्याची आई ही कादंबरी किती भाषांमध्ये, तर त्याचं आई आणि त्याचे वडील छोट्या रूममध्ये राहत होते. ते वडील आता मरणार होते, मरणासन्न अवस्था होते, आजारी होते आणि त्याच वेळेस त्याची आई बाळंत होणार होती, याला भावंड होणार होते. एकीकडे मृत्यू यात दिसतोय, निर्माल्य, आणि एकीकडे निर्मिती आणि निर्मल्याचे त्याचे जे भाव असतात, तो म्हणतो की हे सगळं मी प्रत्यक्ष किशोरवयीन अवस्थेत बघितल्यामुळं मला आतून उचंबळून आलं की मला लिहावंच लागतं, मी लिहिल्याशिवाय मी मोकळा होत नाही. तर या अनुषंगाने निर्मितीच्या संदर्भात माझ्या डोक्यात अनेक विचार आले. मी संयोजकांना बोललो, ते म्हणाले ते तुम्ही जे बोलतायत ते तिथं नका सांगू, विद्यार्थ्यांना कविता कशी सुचवते, आता हा विषय त्या आपल्यालाही लहान व्हावं लागतं, आपल्याला म्हणजे आपण फार तत्वज्ञान निर्मितीच्या संदर्भात सांगता येत नाही की साने गुरुजींच्या कविता आहे, कसं आहे कविता सादर कशी करावी. मला चांगलं आठवते, मी काहीतरी 4वी-5वीला असलेली कविता होती, खबरदार जर टाच मारून जाल पुढे तर चिंधड्या उडविन राई राई एवढ्या. एक छोटंसं पोरग, त्याला माहित नाही हे शिवाजी आहेत म्हणून, तर तो तिवारी नावाचा कवी आहे. नंतर मी त्याचा शोध घेतला, त्या आम्ही शिक्षण घेताना ते कवीचं नाव होतं, दुआ तिवारी नावाचे एक कवी आहेत आपल्या मराठवाड्यात, त्याने लिहिले आहेत की मग कविता ही वीर रसप्रधान कविता सादर करायचं तर त्याच
आयुष्यात केली पाहिजे. खबरदार जरा टाच मारून झालं पुढे बरोबर. तर चिंधड्या उडविना राई राई एवढ्या. मग ती कविता चांगली आहे तुमच्यासाठी. अनेक लोकांना आमच्या शिवाजी महाराजांनी लोळवलं आहे. बरोबर. मग शिवाजी महाराजांना खूप अभिमान वाटतो, त्याला जवळ घेतात, त्याला शेला टाकतात वगैरे वगैरे. ही कविता शिकवताना जर पोथी वाचल्यासारखा स्वर काढला तर ती विद्यार्थ्यासमोर जाईल कशी. आणि म्हणून मला त्या संयोजकाचं कौतुक याच्यासाठी वाटतं. ते म्हणाले तुम्ही निर्मितीची प्रक्रिया फार तात्विक पातळीवर सांगू नका, आमच्या विद्यार्थ्यांना सांगा कविता सादर कशी करावी, कविता कशी लिहावी. आणि म्हणून ते महत्वाचं आहे. म्हणजे एकंदरीत सर माहिती, ज्ञान आणि मनोरंजन तिन्ही व्हावं. क्या बात. साहित्याच्या माध्यमातून असो, प्रबोधनाच्या माध्यमातून असो, लिखाणाच्या माध्यमातून असो, किंवा विद्यार्थ्यांना तुम्ही ते मार्गदर्शन म्हणून करत. बरोबर. म्हणजे कुठेतरी साहित्य निर्मितीमध्ये ह्या सर्व गोष्टी अंतर्भूत होणं महत्वाचं आहे. येणाऱ्या काळामध्ये सर मराठी भाषेच्या संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर आपल्यासारख्या साहित्यिकांचं लिखाण येणाऱ्या पिढीसाठी खूप मार्गदर्शक ठरणार आहे. आणि आपल्यासारखे असंख्य साहित्यिक आहे आणि प्रत्येकाची ही जबाबदारी आहे सर की आपली भाषा, आपली माणसं, आपली संस्कृती, परंपरा, आपलं लोककला हे साहित्याच्या माध्यमातून जिवंत अबाधित राहणार कसं यासाठी पावलं उचलणं. आणि हे तेव्हाच सिद्ध होईल, साध्य होईल जेव्हा आपण ते लेखन स्वरूपात आपल्यापाशी राहील. बरोबर. येणाऱ्या काळामध्ये लिखाण पद्धती मोठ्या मोठ्या प्रमाणात होईल. आणि ही साहित्य परिषद मॉरिशसला जी होत आहे 25 आणि 26 तारखेला महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मॉरिशस या संस्थेच्या वतीनं आपल्याला जे अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे, अध्यक्ष म्हणून एक जबाबदारी खूप मोठी असेल. कारण सगळ्यांचं लक्ष आपल्या, कारण आपण केंद्रबिंदू आहे, आपण प्रतिनिधी आहे आमचे. तेव्हा प्रतिनिधीवर ही जबाबदारी येते. ते प्रतिनिधीला ते न्याय देणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. तेव्हा आमच्या सर्व ग्रामीण भागातील जेवढे कलाकार आहे, साहित्यिक आहे, शहरी भागातील कलाकार, साहित्यिक आहे, या सर्वांची एक अपेक्षा राहील सर की देवीदास फुलारी सरांनी मॉरिशसला गेल्यानंतर आपल्या भाषेच्या संदर्भात त्या पद्धतीने जे आपल्याला गरज आहे ती गरज निर्माण करावी. तर आपली रजा घेण्यापूर्वी सर मला आपल्या कवितेची ती कविता आणि आमच्या सर्व आकाशवाणीच्या परिवारातील लोकांसाठी, श्रोत्यांसाठी आपला संदेश काय राहील? एक श्रमिक महिला आहे, एक आजी, घरात भांडी घासणारी गल्लीमध्ये. तर त्या आजीवर लिहिलेली कविता आहे. ती आजी स्वाभिमानी कशी होती. त्या कवितेचं शीर्षक आहे प्रकाश पेरणारी आजी. आजी भांडी घासणारी आजी जात नाही कोणत्याही गाव जेवणामध्ये किंवा लंगरमध्येही जात नाही. भांडी घासणारी आजी. आजी स्वाभिमानी आहे खूप. खुणावत नाही तिला कोणतंही सदावर्त. आजी पहाटे उठते, 2 भाकरी टाकते. एक भाकरी म्हाताऱ्यासाठी दुरडीत ठेवते. दुसरी भाकरी फडक्यात गुंडाळून दारोदार फिरत राहते. भांडी घासणारी आजी. म्हाताऱ्याच्या दम्याविषयी आजीची काळीची तक्रार नाही. आजी म्हणते मी दिवसभर काम करून रात्री घरी येते, थकून जाते, अंथरुणावर अंग टाकते. तेव्हा माझी झोप मोड होऊ नये म्हणून म्हातारा खोकल्याची उबळ दाबून धरते. घामाघूम होतो, कासावीस होतो, पण खोकलत नाही. आणि मी झोपेचं नाटक करत पाहत राहते त्याची केविलवाणी अवस्था. शेवटी आजी म्हणते त्याच्या दम्यानंच तर करून दिली खऱ्या प्रेमाची ओळख. आजी म्हणजे अजब रसायन. जागतिक मंदी आली काय किंवा सेन्सेक्स कोसळला काय याच्याशी काही देणे घेणे नसते आजीला. पण आयुष्याची पुंजी बँकेत ठेवली होती आणि बँक बुडाली म्हणून हळहळते आजी. आणि बँक बुडवणाऱ्याच्या नावानं बोट मोडते आजी. सामान्य माणसं फक्त बोटच मोडू शकतो, दुसरं काय करू शकतो. काही करू शकतो. तरीही ना उमेद न होता पै पै गोळा करून नातीचं लग्न उभं करते आजी. आजीला कधीही विचारा कशी आहेस आजी. आजी म्हणते बराय बापू. तिच्या बराय बापू म्हणण्यामध्ये दडला आहे समाधानाचं गाव. आजीच्या धमन्यातून वाहतोय बुद्ध, पैगंबर आणि योगेश्वराचं नाव. बुद्ध, पैगंबर आणि योगेश्वराचं नाव. वाह. शब्दांच्या माध्यमातून, लिखाणा माध्यमातून मनापर्यंत नेणाऱ्या गोष्टी कशा सुचाव्या, कशा लिहाव्या आणि मन भरून येते सर. खरंच म्हणजे लिखाणामध्ये ती ताकद असली पाहिजे जशी तुमची लिखाणात आहे. सर तुमच्यासाठी एक 4 ओळी माझ्याकडून. मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर. मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर. लोक साथ आते गए और कारवा बनता है. खूप धन्यवाद सर. तुम्ही आकाशवाणी नांदेडचे मी आभार मानतो. या माध्यमातून आपण जे काही प्रश्न विचारले आणि मी जे काही उत्तर दिलं आणि तुमचं माध्यम तर सगळं आकाशामध्ये आहे हे सगळं मी मॉरिशस पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो आणि परत एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.